हार्टफुलनेस सेंटर ऑफ एक्सलन्स पुणे प्रस्तुत गणराया ध्यानीमनी दुसरे सत्र. गणराया ध्यानीमनीच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपले मनापासून स्वागत आहे. जे आज प्रथमच या सत्रात सहभागी होत आहेत त्यांच्यासाठी हार्टफुलनेसबद्दल थोडी माहिती. हार्टफुलनेस ही हृदयावर ध्यान करण्याची एक सहज व स्वाभाविक पद्धती आहे. राजयोगावर आधारित ही पद्धती आपल्याला धकाधकीच्या जीवनातून उत्पन्न होणाऱ्या ताणतणावातून मुक्त करून, नकारात्मकतेतून मुक्त करून मानसिक शांती व स्थिरतेची अनुभूती करून देते. हे ध्यान केल्याने आपण एक स्वाभाविक व आनंदी जीवन जगण्याची कलाच जणू स्वतःत विकसित करीत जातो. तर जे कालच्या सत्रात आमच्यासोबत सहभागी झाले त्यांचे व जे आज प्रथमच सहभागी होत आहेत त्यांचे देखील परत एकदा हृदयपूर्वक स्वागत करून आपण द्वितीय सत्राला सुरुवात करूया. कालच्या सत्रात आपण हार्टफुलनेस पद्धतीने शिथिलीकरण व हृदयातील दिव्य प्रकाशावर ध्यान कसे करावे त्याचा अनुभव घेतला, त्याची अनुभूती केली. आजच्या सत्रात आपण नकारात्मकतेच्या मानसिक अवस्थेतून निघून त्या ध्यानाच्या अवस्थेला अधिक सखोल, गहन कसे करावे त्याचा अनुभव घेणार आहोत. चला तर मग आज आपण विघ्नहर्ता ही धारणा म्हणजे काय असावी ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. विघ्नहर्ता, विकारांचे हरुनी विघ्न, होऊ दे हृदय त्याचे दर्शन. हार्टफुलनेस शुद्धीकरण हे आहे आपले आजचे सत्र. जसे की कालच्या सत्रात आपण हे बघितले की गणपती ही आद्य देवता आहे, म्हणजे आपले गणपती बाप्पा आद्य देवता आहे. म्हणजे सृष्टीच्या सृजनाच्या वेळी प्रथम जी दैवी शक्ती निर्माण झाली ती म्हणजे आपले गणपती बाप्पा असे म्हटल्या जाते. गणपती बाप्पांचे एक नाव विघ्नहर्ता असेही आहे. जो सर्व विघ्नांचे हरण करतो तो विघ्नहर्ता. विघ्नहर्ता खरंच किती सुंदर आणि वास्तविक रूप आहे ना हे गणपतीचे, जो कुठल्याही सृजनाच्या प्रक्रियेतील साऱ्या विघ्नांचे हरण करतो तो विघ्नहर्ता. आणि सृजन म्हणजे निखळ आनंद, सृजन म्हणजे निर्मळ आनंद. कुठल्याही कवीला विचारा सृजनाचा आनंद, कुठल्याही साहित्यिकाला विचारा सृजनाचा आनंद, कुठल्याही चित्रकाराला तर मूर्तिकाराला विचारा सृजनाचा आनंद, कुठल्याही वैज्ञानिकाला अथवा शास्त्रज्ञाला विचारा सृजनाचा आनंद, तर कुठल्याही मातेला विचारा सृजनाचा आनंद. हे सृजन म्हणजे काय असावे? आपले विचार जे पवित्र आणि शुद्ध होत जातात त्या नवनिर्माणाला सृजन असे म्हणू शकतो. आपले मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार जेव्हा पवित्र होत जातात, विशुद्ध होत जातात ते नवनिर्माण म्हणजे सृजन. जेव्हा मनुष्याच्या हृदयात प्रेम व कोमलता निर्माण होत जाते ते म्हणजे सृजन. आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे आपल्यातल्या या विघ्नांचे हरण करण्याचे जणू प्रतीक.
विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे मूर्तिमंत प्रसन्नतेचे व चैतन्याचेच प्रतीक. ती मनोहर मंगलमय मूर्ती डोळ्यासमोर आल्यावर हृदयात आनंदाचे तरंगच उठू लागतात. आणि म्हणूनच आजच्या सत्रात आपण जी प्रक्रिया शिकणार आहोत, जी पद्धती शिकणार आहोत, त्याचे आणि श्री गणपती अथर्व शीर्षातील या श्लोकाचे खूप जवळचे नाते असावे. तो कोणता श्लोक आहे? तो श्लोक असा: त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. विघ्नहर्ता गणपती बाप्पांची मंगलमय मूर्ती बघून हृदयामध्ये आनंदाचे भाव येतात, प्रसन्नतेचे भाव येतात. हे तर खरेच आहे. पण हा आनंद म्हणजे नक्की काय असावा? ही प्रसन्नता नक्की कशी असावी? हे चित्र बघून तुम्हाला काय वाटते? हो, बरोबर आहे. जेथे नकारात्मक विचारांची आवर्तनं नाहीत, नकारात्मक आवेगांची आंदोलनं नाहीत, असे शांत मन म्हणजे आनंद. जेथे विकारांचे जाळे नाही, अशी स्थिर बुद्धी म्हणजे आनंद. जेथे अहंकाराचा भाव देखील नाही, असे सोज्वळ आणि प्रसन्न वदन म्हणजे निर्मळता, म्हणजे आनंद. आणि हे सर्व म्हणजे प्रसन्नता, हो ना? चेतनावस्थेचा अनंत विस्तार म्हणजेच आनंद. जेथे संपूर्ण सृष्टीला आपल्या अंतरंगात सामावून घेणारे प्रेम काठोकाठ भरलेले असते, असे विशुद्ध हृदय असणे व त्या हृदयाची अनुभूती करता येणे म्हणजे खरा आनंद. पावित्र्य म्हणजे आनंद, तर सरलता म्हणजे देखील आनंदच. मात्र ह्या पावित्र्याची व सरलतेची खरीखुरी अनुभूती घेण्यासाठी तेथे आपल्या विचारांचे, विकारांचे, आपण स्वतःच विणलेल्या जाळ्यांचे, जटिलतांचे विघ्न निघून जाणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा आपण ध्यान करीत असतो, तेव्हा आपण नक्की काय करत असतो? तर ध्यान ही परमतत्वाची, आपल्या पवित्र आणि सरळ हृदयातील मानसपूजा आहे. ज्याप्रमाणे आपण स्नान आटोपून, स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करून, शुचिर्भूत होऊन पूजेला बसतो, त्याचप्रमाणे ध्यानासाठी मानसिकदृष्ट्या शुचिर्भूत होणे, मनाने शुद्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. हृदयावर उमटणारे ठसे, छाप व त्याचे परिणाम. आपली इंद्रिये आपल्याला या बाह्य जगातील अनेक गोष्टींकडे आकर्षित करीत असतात. त्यांची छाप सातत्याने आपल्या मनावर व हृदयावर होत असते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांनी आपले मन ग्रासलेले असते, अशुद्ध झालेले असते. आपले हृदय ह्या सर्व ठशांनी झाकोळलेले असते. आपण सातत्याने काही ना काही माहिती जमा करीत असतो. जसे दृश्य, आवाज, आपले बोलणे म्हणजे वाणी, एवढेच नव्हे तर आपले विचार देखील. विचारांद्वारे देखील सातत्याने आपण काही ना काही आपल्या अंतःकरणात, आपल्या अंतरंगात जमा करीत असतो. कळत नकळत आपले हृदय या सर्व माहितीला आवड व नावड या प्रकारात विभागत असते. जेव्हा आपली विचारसरणी एखाद्या घडी वाटेलाच खिळून राहते, तेव्हा आपले मन व हृदय संकुचित
आणि पुनरावृत्त बनते. आपण आपल्या आवडीनिवडींबाबत अधिक चोखंदळ होत जातो. तसेच आपल्या मतांच्या बाबतीतही आपण अधिकाधिक आग्रही होत जातो. ह्यातूनच आपली तीव्र आवड व नावड तयार होत असते. हळूहळू हे सर्व ठसे आपल्या प्रवृत्तींना व सवयींना कारणीभूत होतात. प्रवृत्तीला तिची स्वतःची गती देखील असते. ती सहजासहजी रोखली जाऊ शकत नाही. मनाला त्याच्या प्रवृत्तींपासून भिन्न दिशेने वळविणे हे अनेकदा त्रासदायक काम असते, कारण त्याचा ओढा खूपच जबरदस्त असतो. यातूनच तयार होते विचारांचे व विकारांचे जाळे, खोल जाळे, ज्यामध्ये आपण गुंतून पडतो व त्याचे परिणाम म्हणजे तणाव व नकारात्मकता. तर बघा, हे सर्व अवचेतन पातळीवर म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये घडत असते. बरेचदा आपल्याला या समस्यांची जाणीवही नसते. त्यामुळे या समस्या देखील सखोल पातळीवर, अवचेतन पातळीवर हाताळल्या पाहिजेत. कारण आपल्या समस्यांची मुळे तिथे रुजलेली आणि ह्या सर्व कारणांमुळे आपल्या हृदयातील स्वाभाविक दिव्यतेचा, हृदयातील परमात्म्याचा अनुभव आपल्याला येत नाही. हे काय आहे सांगा बघू? आपण आत्ताच पाहिले की आपण सातत्याने काही ना काही आपल्या अंतरंगात जमा करीत असतो. ती माहिती असते, ठसे असतात, छाप असते. परिणामस्वरूप आपल्या मनामध्ये प्रत्येक दिवसाला सरासरी 70,000 विचार येत असतात. होय, 70,000 विचार. त्यामधील बहुतेक विचार एकतर कुठल्याही कामाचे नसतात अथवा नकारात्मक तरी असतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे अधिक गुंतागुंत व तणाव, अधिक नकारात्मकता. यामुळे आपल्या हृदयात व अंतःकरणात जटिलता, अपवित्रता निर्माण होते व आपण गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकत जातो. मग या जडतेतून, या जडत्वातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? हो, आहे तर. या सर्व गुंतागुंतीतून निघण्याचा, जडतेतून निघण्याचा मार्ग आहे आणि तो म्हणजे हार्टफुलनेस शुद्धीकरण. हार्टफुलनेस ध्यान पद्धतीमधील शुद्धीकरण ही प्रक्रिया आपल्याला नकारात्मकतेच्या, जडत्वाच्या व अनावश्यक विचारांच्या जाळ्यांमधून अलगद सोडून सकारात्मकतेच्या, ग्रहणशीलतेच्या व दिव्यत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याचा एक अद्भुत मार्ग दाखविते. हार्टफुलनेस शुद्धीकरण अथवा सायंकालीन सफाई ही हार्टफुलनेस म्हणजेच हृदयानुभूती साधनेचा गाभा आहे. आपल्या विचार करण्याच्या, भावनिक प्रतिक्रियांच्या आणि वर्तणुकीतील प्रवृत्तींच्या साचेबंद पद्धतीपासून आपल्याला मुक्त करणे हा शुद्धीकरणाचा उद्देश आहे. शुद्धीकरण पद्धत अतिशय परिणामकारक आहे. ही पद्धत इतकी परिणामकारक होण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण हे देखील आहे की ती लक्षणे आणि त्याची कारणे म्हणजे कॉज, इफेक्ट्स आणि सिम्पटम्स या दोन्हीवर एकाच वेळेस काम करते. मानसिक आणि भावनिक गुंतागुंतींच्या परिणामांपासून ती आपल्याला केवळ मुक्तच करीत नाही तर त्याचे मुळापासून उच्चाटनही करते. यामध्ये आपण इच्छाशक्तीच्या मदतीने हृदय व मनातील सर्व प्रवृत्ती व ठसे निघून जाऊन तेथे पावित्र्य
व सरलता निर्माण करण्यात यशस्वी होत जातो. ही प्रक्रिया आपण सायंकाळी आपल्या सवडीनुसार साधारणतः 15 मिनिटे ते 30 मिनिटे करतो, ज्यामुळे दिवसभरातील सर्व ठसे व छापे निघून जाऊन तेथे हलकेपणा व पावित्र्य निर्माण होते. विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे रूप, प्रसन्न रूप आपण बघतो तेव्हा आपल्याला त्यात काय दिसते? गजराजाचे मस्तक, मानवाचे शरीर, तर चेतना मात्र संपूर्ण विश्वात विस्तारित होणारी नव्हे तर विश्वाला व्यापून उरणारी. त्याचा अर्थ काय असावा? ही प्रतिमा, ही मंगलमय मूर्ती तर प्रत्येक मनुष्याची, पशु ते मानव व साधारण मानव ते संपूर्ण ईश्वरीय मानव अथवा दिव्य मानव अशा आध्यात्मिक यात्रेचं प्रतीक आहे. विघ्नहर्त्या श्री गणपतींचे मूषक वाहन काय असावे? आपल्याला प्रकृतीने 4 सूक्ष्म शरीर दिले आहेत: मन, बुद्धी, चित्त व अहंकार. विघ्नहर्ता गणपती आपल्याला अतिशय सरलतेने हे सांगायचा प्रयत्न करतात की आपल्याला आपला अहंकार इतका हलका व विशुद्ध करायची गरज आहे की एक छोटासा उंदीर देखील आपल्याला अलगद उचलू शकेल. हार्टफुलनेस पद्धतीद्वारे शुद्धीकरण केल्याने आपली सर्व सूक्ष्म शरीरं विशुद्ध होत जातात व अहंकाराचे अनावश्यक व नकारात्मक थर गळून पडायला लागतात. आपल्या चेतनेचा विस्तार होत जातो. अत्यंत सरळ व सोपी अशी शुद्धीकरणाची ही प्रक्रिया आपल्याला केवळ गणरायातीलच नव्हे तर स्वतःतील व इतर प्राणीमात्रातील दिव्यत्वाची अनुभूती करण्यासाठी अधिकाधिक संवेदनशील बनवित जाते. मानवाच्या प्रारब्धाची रचना म्हणजेच भाग्याची रचना सर्वस्वी त्याच्या विचारांवर व हेतूंवर अवलंबून असते. जसे जसे आपल्या विचारांमध्ये पावित्र्य, सरलता, हलकेपणा निर्माण होत जातो तसे तसे आपण एका नवीन पर्वाची सुरुवात करीत जातो. आता आपण आपल्या प्रारब्धाची रचना सहज, सुलभ, स्वाभाविक रीतीने करत जातो. चला तर मग आपण हार्टफुलनेस पद्धतीद्वारे शुद्धीकरणाची अनुभूती करूया. एका आरामदायक स्थितीत बसा. डोळे अलगद मिटून घ्या. सूचनांचे मनोमन हृदयातल्या हृदयात पालन करा. आपल्या डोक्याच्या सर्वात वरच्या भागापासून तर आपल्या पाठीच्या कण्याच्या शेवटच्या बिंदूपर्यंतचा भाग डोळ्यासमोर आणा. तुम्ही त्याचा अनुभव करू शकता आहात. आता स्वतःला ही सूचना द्या की या भागातील कुठल्याही प्रकारची जटिलता व अशुद्धता पाठीतून धुराच्या अथवा वाफेच्या रूपाने बाहेर निघून जात आहे. आपल्याला अगदी स्वाभाविकपणे, अलगदपणे आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग इथे करायचा आहे. आपली इच्छाशक्ती इथे स्वाभाविकपणे कार्य करीत आहे. सर्व जडत्व वाफेच्या अथवा धुराच्या रूपाने पाठीतून बाहेर निघून जात आहे.
ही क्रिया अतिशय सुलभपणाने, सहजतेने आपण सर्व करू शकत आहात. आपल्याला स्वतःला सजग ठेवायचं आहे आणि आपल्या इच्छाशक्तीचा उपयोग करून आपल्या अस्तित्वातील सर्व जडत्व, जटिलता व अशुद्धता पाठीतून धुराच्या अथवा निघून जात आहे, अशी सूचना स्वतःला करायची आहे. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता, विचार, सवयी, प्रवृत्ती या पाठीतून धुराच्या अथवा वाफेच्या रूपाने बाहेर निघून जात आहेत. कुठल्याही प्रकारची जटिलता अथवा अशुद्धता पाठीतून धुराच्या अथवा वाफेच्या रूपाने बाहेर निघून जात आहे. आपली इच्छाशक्ती अत्यंत स्वाभाविकपणे आपली मदत करते आहे.
आता ह्या प्रक्रियेची गती वाढवा. ही सूचना द्या की सर्व प्रकारचं जडत्व, जटिलता आणि अशुद्धता पाठीतून अतिशय वेगाने, गतिमानतेने धुराच्या अथवा वाफेच्या रूपाने बाहेर निघून जात आहे. अतिशय स्वाभाविकपणे ह्या प्रक्रियेची गती वाढली आहे. आता हा संकल्प करा की अस्तित्वातून जडत्व बाहेर निघून गेलं आहे आणि मूल स्रोतामधून येणारा दिव्य प्रकाश समोरून हृदयात प्रवेश करतो आहे. तो दिव्य प्रकाश आपल्या संपूर्ण अस्तित्वाच्या कणाकणाला दिव्य, पवित्र व शुद्ध जातो आहे. संपूर्ण अस्तित्वामध्ये विशुद्धता, पावित्र्य, सरलता निर्माण होते आहे. या दिव्य प्रकाशाच्या प्रेमाने अस्तित्वाचा संपूर्ण कण अन कण उजळून निघाला आहे. आपले संपूर्ण अस्तित्व म्हणजे परमेश्वराच्या पवित्र मंदिरासारखे झाले आहे. आपल्या हृदयातील परमतत्वाने संपूर्ण अस्तित्व उजळवून टाकले आहे. मूल स्रोतातून येणाऱ्या या दिव्य प्रकाशाचे आपल्या हृदयातील परमतत्वाशी एक दिव्य मिलन होते आहे. संपूर्ण अस्तित्व दिव्य झाले आहे.
आता अलगद आपली इच्छाशक्ती काढून घ्या व मिटलेल्या डोळ्यांनीच आपले लक्ष हृदयाकडे वळवा. जो दिव्य प्रकाशाचा स्रोत आपल्या हृदयामध्ये आहे, जो आतून आपल्या संपूर्ण अस्तित्वाला उजळ आहे, त्याच्या दिव्य प्रकाशामध्ये, प्रेमामध्ये आणि शांतीमध्ये स्वतःला झोकवून द्या. त्यावर ध्यान सुरू करा. पुढील सूचना ऐकू येईपर्यंत स्वतःला आपल्या हृदयातील त्या दिव्य प्रेमामध्ये खोलवर बुडूया.
आता हलकेच आपले लक्ष वर्तमान काळात आणा. काही क्षण या शांततामय अवस्थेत तसेच डोळे मिटून अनुभव करीत राहा. आता हलकेच डोळे उघडा. ध्यान करीत असताना तुम्हाला जेही अनुभव आले असतील त्याची नोंद वहीमध्ये अथवा डायरीमध्ये आपण करू शकता. याच ध्यानमय अवस्थेत तुम्ही तुमचा सुंदर दिवस व्यतीत करा. आशा करतो की आजचे सत्र आपल्याला आवडले असेल. उद्याच्या सत्रामध्ये काय आहे ते बघूया. प्रथमेशा मनोमया. प्रथमेशाचे प्रभाती वंदन. करुनिया ध्यानी त्यांचे चिंतन. मनोमयाचे मनन मनोमन. करुनी व्हावे सुखी चिरंतन. हार्टफुलनेस प्रार्थना हे आहे उद्याचे सत्र. तर उद्या आपल्याला भेटण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत. हार्टफुलनेस सेंटर ऑफ एक्सलन्स पुणे द्वारा प्रस्तुत गणराया ध्यानी मनेचे दुसरे सत्र येथे समाप्त होते. धन्यवाद. उद्या नक्की भेटूया.